मरता क्या नहीं करता, मुंबई विद्यापीठावर अशीच वेळ आली आहे। 477 पैकी 426 परीक्षांचा निकाल वेळेवर जाहीर करण्यात विद्यापीठ नापास ठरलंय। येत्या 31 जुलैच्या आत सर्व निकाल जाहीर करा असा आदेश राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी कुलगुरू डॉक्टर संजय देशमुखांना दिलाय। या मुदतीत निकाल लावायचे असतील तर दिवसाला 60,000 उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासाव्या लागणार आहेत। त्यासाठी विद्यापीठानं कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना सोमवारपासून चक्क 4 दिवसांची सुट्टी दिली आहे। शिकवण्याचं काम सोडून सगळ्या प्राध्यापकांना ऑनलाईन पेपर तपासणीच्या कामाला जुंपण्यात आलंय। त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसलाय। कॉलेजने पहिल्यांदा आपल्याला नोटीस वगैरे द्यायला पाहिजे होती का पेपर वगैरे या टायमाला तुमची चेकिंग वगैरे होणार आहे, आणि युनिव्हर्सिटीची डेट पण अशी फिक्स नव्हती का तुम्ही एवढेच तुमचे निकाल जाहीर करणार आहे, म्हणजे यामुळे मुलांचा गोंधळ वगैरे चालू आहे। असं लेक्चर्स मिस होंगे तो प्रॉब्लम हो जाएगा उसके लिए। यूनिवर्सिटी ने इसके बारे में प्लानिंग करना चाहिए था पहले, ऐसे कुछ यूनिवर्सिटी में प्लानिंग तो करना ही चाहिए था, बिकॉज ऐसे डायरेक्टली छुट्टी देना इज नॉट अ गुड आयडिया। मात्र एवढं सगळं करूनही 31 जुलैच्या आत सर्व परीक्षांचे निकाल लागणं अवघड दिसतंय। ऑनलाईन पेपर तपासणीच्या या घोळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी राज्यपालांची भेट घेतली। कुलगुरू देशमुख आणि उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी यावेळी केली। मार्कशीट कधी येणार, कारण नुसतं असेसमेंटवर थांबून चालणार नाही, मार्कशीट वेळेवर येणं गरजेचं असतं। कारण पोस्ट ग्रॅज्युएशनचे ॲडमिशन्स आहेत, लॉची CETची डेडलाईन मला वाटतं 25 जुलै म्हणजे उद्या, तीही पुढे ढकलली पाहिजे। ज्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे अभ्यास करायचे आहेत किंवा बाहेर जायचं असेल त्यांची या वर्षाची वाट लागलीच आहे। मी हीच मागणी करीन मुख्यमंत्र्यांना की आपण जसं आता कदाचित लवकरच पोर्टफोलिओ वगैरे बदलले जातील, त्याच्यात शिक्षण मंत्र्यांना किती हे खातं जमतंय आणि व्हाईस चान्सलरना हे बघणं गरजेचं आहे। तर आदित्य ठाकरेंचा अभ्यास कमी पडतोय असा टोला तावडेंनी लगावलाय। आदित्य ठाकरे यांनी शिक्षण मंत्री आणि कुलगुरूंचा राजीनामा मागितलाय। कुलगुरू तर एकच आहे, त्यामुळे बहुधा संजय देशमुखांचा मागितला असेल। उच्च शिक्षण राज्यमंत्री आहेत, बहुधा रवींद्र वायकर त्यांचा मागितला असेल। थोडं युवक संघटनेचं काम करताना कधी कधी अभ्यास कमी पडतो, मला मान्य आहे। कुलसचिवांची बदली उच्च शिक्षण विभागाने केलेली नसून ती मायनॉरिटी डिपार्टमेंटच्या केंद्र सरकारच्या यांनी केलेली। कुलगुरू डॉक्टर संजय देशमुखांनी सरकारला विश्वासात न घेताच ऑनलाईन पेपर तपासणीचा हट्ट धरला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे तब्बल 425 शाखांचे निकाल रखडले असून पेपर तपासणीसाठी 4 दिवस कॉलेज बंद ठेवण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे। हा सगळा घोळ पाहता कुलगुरूंवर कारवाई अटळ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सागर कुलकर्णी, अमित जोशी आणि दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।